मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील आहे। कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार, कशामुळे वाढणार, काय आहे त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट थोडक्यात संपूर्णपणे बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। पुढच्या चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो, आपल्या माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जोशाला बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून तुमच्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया आणि कांदा पट्टीसह सुद्धा कुठे कांदा बाजारभाव वाढले आणि कशामुळे कांद्याचा भाव तेजी येऊ शकते या कारणासहित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। तरी शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघावा, विनंती महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आहे। चला तर मित्रांनो, सुरुवात करतो आहे काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट कांदा पट्टीसह आपण संपूर्ण लाईव्ह अपडेट जाणून घेणार आहोत आणि कांदा व्यापारी कांदा बाजारभाव अभ्यासक काय म्हणताय त्या संदर्भात जाणून घेत आहोत। जसं की तुम्ही या ठिकाणी करू शकता, मागील 15 आठवड्यात कांद्याचे साधारण 30 ते 40 रुपये प्रति किलो दर व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्याचा होता। तोच दर आता या ठिकाणी बघितलं अवघ्या 15 दिवसात 80 रुपयावर गेला आहे। महत्त्वाचे म्हणजे शहरात कांदाच नाही अशी परिस्थिती अजिबात नाही, परंतु मागणीपेक्षा पुरवठा कमी झाला आहे। याचाच फायदा विक्रेत्यांनी घेणे सुरू आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशी काही महत्त्वाची ही परिस्थिती आहे। त्यामुळे या ठिकाणी बघितलं तर किरकोळ विक्रेते जे काही कांद्याची भाववाढ झालेली ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना भेटलीच नाही। मुळात शेतकऱ्यांचा कांदा हा 30-35 रुपयांनी खरेदी करतो व्यापारी आणि चढे भावाने या ठिकाणी विकतोय। जवळपास 70 ते 80 रुपये कांदा या भावाने कांदा पुढे विक्री होतोय आणि त्यामुळे एकंदरीतच या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना, शेतकऱ्यांना जो भाव भेटायचा तो भेटत नाही अशी काही परिस्थिती आहे आणि त्यामुळे या ठिकाणी वारंवार शेतकरी विरोधी निर्णय या ठिकाणी घेताना दिसत आहे, अशी काही परिस्थिती आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण जी काही सद्यस्थितीची अपडेट आहे ती शेतकऱ्यांना, तरी जे भाववाढ झालेली आहे ती शेतकऱ्यांना मात्र भेटताना दिसत नाहीये। पुढे एकंदरीतच या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो, जी काही भावाची परिस्थिती आहे ती या ठिकाणी व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांनाच याचा फायदा सरासरीपेक्षा जास्त होताना दिसत आहे, अशी काही परिस्थिती आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आताच आपण सावधान झालो पाहिजे। अगोदरच या ठिकाणी जास्त भाव शेतकऱ्यांना भेटावा अशी शेतकऱ्यांची कायम अपेक्षा असते, परंतु असे किरकोळ विक्रेते या ठिकाणी जास्तीच्या भावाने कांदा विक्री करतायत। त्यामुळे या ठिकाणी कवडीमोल शेतकऱ्यांचा कांदा भाव होत असतो। अचानक का वाढले भाव? बाजारभाव अभ्यासक सूर्यभान शिंदे यांनी सकाळ या बातमीपत्राशी बोलताना सांगितलं की सर्वत्र कांद्याचे भाव वाढलेला आहे। राज्यभरात असणारी मागणी लक्षात घेता कांद्याचा पुरवठा कमी आहे, त्यामुळे कांद्याला अचानक भाव वाढला आहे, परंतु त्यातही शेतकऱ्यांकडून घेतलेल्या किमतीपेक्षा व्यापारी अधिक भावाने विक्री करतात। तोच कांदा किरकोळ बाजारातील विक्रेते व्यापाऱ्यांकडून घेतलेल्या भावापेक्षा अधिक दराने ग्राहकांना विकतात। या साखळीत कांद्याचे भाव वाढले। खऱ्या अर्थानं कांद्याचे भाव शेतकऱ्यांसाठी वाढलेले नाही, तर ते व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांसाठीच, एकंदरीत व्यापाऱ्यांसाठीच ते वाढलेले आहे, अशी काही परिस्थिती आहे। आणि त्यामुळे जी काही सध्याची परिस्थिती आहे, जी काही महत्त्वाची अपडेट आहे ती वारंवार आपण बघतच असतो। तशी काही महत्त्वाचे अपडेट असतात ते आपण या ठिकाणी बघत राहणार आहोत। त्यासाठी जी काही महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची बातमी आलेली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचली। जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून जी काही महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी असतात ते आपण घेऊन येतच असतो। त्यानंतर या ठिकाणी विनोद गायके बाजारभाव अभ्यासक आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांची काय मत आहे, त्यांची काय प्रतिक्रिया आहे, कांदा भावासंदर्भात कांद्याचे भाव वाढणार का, कशामुळे वाढणार, काय आहे परिस्थिती, किती दिवस कांद्याच्या भावात वाढ राहू शकते त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट ते सांगता आहेत। तर एकंदरीतच जानेवारी अखेरपर्यंत पुरवठा कमी राहणार असल्याचं, तोपर्यंत कांदा चढा दराने भाव राहतील। कांद्याची उपलब्धता सर्वत्र आहे, परंतु कमी प्रमाणात असल्याने भाववाढ झालेली आहे। नवीन कांदा बाजारात आल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे। मार्चमध्ये पुन्हा भाव कमी होण्याची शक्यता आहे। विनोद गायके बाजारभाव अभ्यासक यांनी यांची मत प्रतिक्रिया या ठिकाणी मांडलेली आहे। आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो, जी काही सद्यस्थिती आहे, सद्य परिस्थिती आहे ती या ठिकाणी अशी आहे, कांद्याच्या भावात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने कांद्याच्या भावात या ठिकाणी एकंदरीतच भाववाढ झालेली आहे। आणि त्यामुळे या ठिकाणी बघितलं अशी काही महत्त्वाची ही अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे। महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत
जी काही महत्त्वाची अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत आपण वेळोवेळी घेऊन येत असतो, तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे। आणि एकंदरीत कांदापट्टी सुद्धा आपण बघतच आहात। या ठिकाणी 2 तारखेला या ठिकाणी कळवण बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक 1550 क्विंटलची दाखल झाली। कमीत कमी 3000, जास्तीत जास्त 7100 आणि सरासरी 5850 रुपयापर्यंतचे मार्केट बाजारभाव भेटले आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता कळवणच्या बाजार समितीमध्ये 7100 काल बाजारभाव होते। त्यानंतर नाशिक जिल्ह्यातीलच पिंपळगाव बसवंत या ठिकाणी 6300 रुपयापर्यंतचे मार्केट आहे। कांदापट्टी सुद्धा तुम्ही बघू शकता। श्री सिद्धेश्वर प्रसन्न या ठिकाणी श्री सिद्धेश्वर मार्केट या सोलापूर दिलीप कुमार श्रीशैल जावळे या आडत व्यापाऱ्यांनी सचिन नामदेव शिंदे या कांदा शेतकऱ्याकडून या ठिकाणी कांदा उत्पादकाकडून मालकाचे धनीचे नावाकडून या ठिकाणी 8 पिशव्यांमधून जवळपास 354 इतके वजन भरले। त्याला 5500 रुपयापर्यंतचे बाजारभाव भेटले। 2 डिसेंबर 2024 रोजीचे मार्केट आहे। एकंदरीत शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघितलं ही जी काही महत्त्वाची अपडेट आहे, जी काही परिस्थिती आहे, 5 कांदा पिशव्यांमधून वजन 251 इतकं भरलं, भाव त्याला 44 रुपयापर्यंत आहे। 2 कांदा पिशव्यांमधून 101 इतकं वजन भरलं, त्याला 3000 रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे। अशी काही परिस्थिती सध्याची आहे आणि त्यामुळे एकंदरीत कांद्याच्या भावात या ठिकाणी पुढे कांद्याच्या भावात वाढ होऊ शकते, असं काही अंदाज सध्याची परिस्थिती आहे। आणि शेतकरी मित्रांनो याचबरोबर या ठिकाणी कांदा निर्यातीला सुद्धा चांगली चालना मिळण्यासाठी एक महत्त्वपूर्ण शेतकऱ्यांसाठी खुशखबरी सरकार निर्णय आलेला आहे। तो म्हणजे श्रीलंकेतील बाजारपेठेत नाशिकच्या कांद्याला येणारा भाव आयात शुल्क 30 वरून 10%, निर्यात 9%हून अधिक वाढणार आहे, जी काही महत्त्वाची ही परिस्थिती आहे। अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येत असतो, तशीच ही महत्त्वाची अपडेट महत्त्वाची घडामोड आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे। जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करावा, ही कळकळीची विनंती कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी राहणार आहे। जी काही महत्त्वाची अपडेट होती, जी काही महत्त्वाची घडामोड आहे, जी तुमच्यापर्यंत वारंवार आपण घेऊन येतच असतो, तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे। तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच शेअर करावा अशी आशा महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी राहणार आहे। आणि वारंवार आपण महत्त्वाचे अपडेट घेऊन येत असतोच। कांद्याच्या भावात नक्कीच या ठिकाणी बघितलं भाववाढ होऊ शकते आणि भाववाढ झाली पाहिजे, कारण या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना आधीच कवडीमोल भावाने कांदा विक्री करावा लागला आहे। त्यामुळे येणाऱ्या परिस्थितीमध्ये आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे। शेतकऱ्यांना 2 पैसे मिळावा शेतकऱ्यांची कायम अपेक्षा असताना देखील हे सरकार शेतकरी विरोधी निर्णय आजवर घेता आलेले आहे आणि आता भाववाढ झाली आहे असं आपण जरी म्हणत असलो, शेतकरी बांधवांसाठी ती या ठिकाणी भाववाढ झालेली नाहीये, कारण या ठिकाणी शेतकऱ्यांना आधीच कवडीमोल भाव भेटतोय। आणि अशामध्ये आता तुम्ही म्हणता कांद्याचे भाव वाढले, 80 रुपये कांदा विकतोय, जर सर्वसामान्य नागरिक जर विचार केला तर ती परिस्थिती अशी आहे मित्रहो, जे काही 70-80 रुपये 90 रुपये कांदा तुम्ही मार्केटला बघताय, तो या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही देऊ, तो व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याकडून खरेदी केला कमी भावाने आणि तो या ठिकाणी जास्त भावाने विकतोय। म्हणजे याचाच अर्थ असा आहे की तो कांदा आता शेतकऱ्यांचा नाही व्यापाऱ्यांचा झालाय। म्हणजे पिकवणाऱ्यापेक्षा विकणाऱ्याला जास्त भाव भेटतोय। खऱ्या अर्थानं पिकवणाऱ्याला 30-25 रुपयाने कांदा विकतोय व्यापाऱ्यांना आणि व्यापारी त्याचे दुप्पट तिप्पट करून भाव 90 रुपयापर्यंत 80 रुपयापर्यंत किरकोळ विक्रेते पर्यंत या ठिकाणी विक्री होत असते। ती विक्री कला आहे। आपला शेतकऱ्यांचं एकच चुकतो आहे, सगळं त्यांना पिकवता येत आहे, एका दाण्याचे 100-200 दाणे सुद्धा करता येत आहे, परंतु या ठिकाणी विक्रीची कला शेतकऱ्यांमध्ये नाही आहे। त्यामुळे शेतकरी कायम या ठिकाणी कर्जाच्या बोजाखाली दबला जातो आहे आणि अशी काही परिस्थिती आहे। त्यामुळे वारंवार शेतकऱ्याला सांगतोय, आपला कांदा आपणच ठरवायचा, माल काय भाव विकायचा काय नाही, विक्री कला सुद्धा शिकला पाहिजे। नुसतं पिकवायचं शिकून काही फायदा नाही, तर त्या मालाला मार्केटमध्ये विकण्याची कला सुद्धा आपल्याला माहिती झाली पाहिजे। जी काही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत आपण वारंवार घेऊन असतो,
तशीच ही महत्त्वाची अपडेट असल्याकडून तुमच्यापर्यंत पोहोचली. व्हिडिओ जर आवडला असेल नक्कीच लाईक तुम्ही केला असणार, चॅनलला सबस्क्राईब केला असणार. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ माहितीपूर्ण कांदा बाजारभावाच्या अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय श्री. धन्यवाद. लाईक चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.